घरच्या स्त्रीने हे एक काम नक्की गुरुवारी करावे। घरच्या स्त्रीने दर गुरुवारी हे एक काम नक्की करावे। जे हवे असेल ते सगळे काही मिळेल। घरावर कोणतीही बाधा येणार नाही। तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस स्वामींचा दिवस मानला जातो। स्वामींना आवडता दिवस हा गुरुवारचा असतो। मग दर गुरुवारी स्वामींच्या आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा। तर दूध, साखर किंवा गोड कोणतेही मिठाई, पुरणपोळी जे काही आपल्याला शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवावा। जो नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना दाखवत असाल तो नंतर घरातल्या सगळ्यांना लोकांनी प्रसाद म्हणून स्वरूपात खायचा आहे। हे सगळे झाले की त्यानंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे 1 रुपया किंवा 11 रुपये, 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। तुम्हाला दर गुरुवारी हे करायचे आहे। 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तिजोरीमध्ये जमा झालेले हे पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाही। 11 महिन्यानंतर त्या पैशांची आपल्या देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती देखील तुम्ही घ्यायची आहे। 1 रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो आणि जमत नसेल तर दर गुरुवारी 11 रुपये ठेवले तरी चालतात। तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते 1 रुपया किंवा 11 रुपये किंवा 21 रुपये टाकून जमा करू शकता। पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारीच करायचे आहेत आणि तेही न चुकता करायचे आहे। ज्या गुरुवारी तुम्हाला उपाय जमला नाही किंवा उपाय नाही करायचा तर त्याच्या पुढच्या गुरुवारी नक्की करा। एखाद्या गुरुवारी राहून जाऊ शकतो तर किंवा करू शकत नाही तर त्या गुरुवारी न केला आणि पुढच्या गुरुवारी केला तरी चालेल। पण नक्की आठवणीने त्या महिलेने आवश्यक करावे। 11 महिने सातत्याने हे काम केल्याने शुभ वार्ता तर नक्कीच मिळेल, शिवाय तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।